आज आपण लाडू बनवतो आहे. तर बघा किती सुंदर दिसतात आहे ना. चला आपण असेच लाडू आज बनवूया. खूप छान सुंदर टेक्स्चर, कलर आणि तोंडात विरघळणारे लाडू. त्यासाठी एक स्टीलचं बाउल घेतलं. त्यामध्ये मी एक मेजरमेंट म्हणून एक वाटी घेतली. त्याच वाटीच्या मापाने मी सगळं साहित्य मी घेते. ही वाटी, तर या वाटीच्या मापाने 2 वाट्या रवा घेऊया. बिलकुल परफेक्ट मेजरमेंट आहे. तुमचे लाडू बिलकुल बिघडणार नाही या मापाने जर आपण, कारण मी हे लाडू बरेच वेळा करून बघितले आणि नंतर मी तुमच्यासोबत शेअर करत आहे हा व्हिडिओ. तर 2 वाट्या रवा, 2 वाट्या याच्यासोबत साखर घेऊ. त्याच वाटीने काढून ठेवली आहे मी दोन्ही वाट्या साखर. तर दोन्ही वाट्या साखर घेतली आहे ना. आणि 1 वाटी बेसन, त्याच वाटीच्या मापाने 1 वाटी बेसन. थोडं बेसन वाटीपेक्षा थोडं जास्त घेतलं, कारण वरपर्यंत घेतलं आहे ना मी, रवा कमी तेवढा नव्हता. आणि मग 1 वाटी तूप छान भरून घ्यायचं, वाटी लागते तेवढं तूप. आणि आपले लाडवात टाकायला सुकामेवा आपल्याकडे असेल तर टाका, नसेल तर नाही टाकला तरी काही हरकत नाही. बदाम, किशमिश, आपलं काजू, सीड्स, पंपकिन सीड्स, सनफ्लॉवर सीड, सगळे 2-3 प्रकारचे सीड्स मिळतात ना ते. आणि पिस्ता सजवायला, आपल्याला लाडवावर ठेवायला. तसं आपण सगळं एवढं टाकतो आहे ना, तर ते असेही छान दिसतात, ते बरंच येतात. आणि हे आहे विलायची, लवंग, 7-8 विलायची घेतल्या, 8-10 विलायची. आणि जायफळ पूर्ण घेतलेलं आहे, पण मी पूर्ण नाही टाकणार, मी अर्धच टाकणार आहे. ठीक आहे. एवढं सगळं साहित्य आपल्याजवळ सगळं तयार आहे. वाटत असेल तर थोडंसं लहान वाटीने दूध घेऊ शकता सोबत. मग सांगते मी कधी ते दूध थोडं वापरायचं, तर तेवढं सगळं सोबत घेऊन घ्या. कढई गरम करायला ठेवा आणि त्यामध्ये गरम कढईमध्ये तूप ओता. तूप खूप नाही टाकायचं. छोट्या चमच्याने 4-5 चम्मच जरी तूप टाकलं, छोट्या चमच्याने आपल्या याने चिवडा खायच्या चमच्याने जरी तेवढं तूप टाकलं तरी भरपूर आहे. वाटलं तर आपण थोडं नंतर टाकता येईल, कारण तूप जर जास्त झालं ना रव्यामध्ये, तसं खरखरीत होतो लाडवाचा रवा. लाडवासाठीचा जो रवा भाजतो ना आपण, जसं शिऱ्यासारखा म्हणजे ब्राऊन होतपर्यंत भाजायचा नाही, त्याच्यामुळे चांगलं वाटत नाही. आणि तुम्हाला एक सांगते की गोड पदार्थ हा जो लाडू आहे त्याच्यामध्ये थोडं मीठ घाला. मीठ घातल्यामुळे एक बॅलन्स चव आपल्याला मिळते लाडवाची. थोडं तूप पुन्हा घातलं आहे मी भाजताना. खूप भाजायचं नाही, ब्राऊन कडे त्याला जाऊ द्यायचं नाही. फक्त ते छान घरभर छान स्मेल येतपर्यंत, सुंदर असं छान रव्याचा ओरिजिनल स्मेल येतपर्यंत तो भाजला. खूप भाजला नाही, फक्त त्याचा पिवळट कलर चेंज झाला आहे, बस एवढा तो रवा भाजून घेतला. आणि त्यानंतर कढई स्वच्छ करू. वाटीत असणारं तूप जवळपास थोडंसं ठेवायचं. आणि 2 चम्मच तूप राहिलं असेल, बाकी सगळं तूप मी बेसनासाठी टाकलं. तर यात आपण भाजणार आहोत बेसन. पहा, याला ना बेसन भाजायला ना तूप भरपूरच ठेवायचं आणि लो टू मीडियम फ्लेमवरच बेसन भाजायचं. हे लाडू कसे ना, आपण जितकं छान हळूवार भाजणी करू ना, तेवढं म्हणजे व्यवस्थित त्याला भाजलं जातं आणि याचा कच्चेपणा निघून जातो. रव्याचा पण कच्चेपणा तो मीडियम टू लो फ्लेमवरच ठेवायचं. याला पण तसंच छान भाजून घ्यायचं. बेसन भाजायला वेळ लागतो. बेसन भाजायला
बराच वेळ लागतो. तर छान भाजायचं, तो कलर येतपर्यंत. मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस सांगतेच आहे. इकडे आपण बेसन भाजतच असताना इकडे साखरेचा पाक करायला ठेवून घेऊ. 2 वाट्या साखर घेऊन घेऊ गंजामध्ये, आणि 2 वाट्या साखरेला 1 वाटी पाणी घाल. इकडे बेसन फिरवत राहावं लागतं, नाही तर कमीच आचेवर ठेवलं आहे बेसन. 1 वाटी. आणि हा पाक कसा ना मंद आचेवरच होऊ देतो आपण, फक्त ते साखर विरघळत असेपर्यंत, कारण फिरवत राहावं लागतं. हे याला मंद आचेवर चालू. इकडे बघा, फिरवतच राहावं लागतं. मंदच आचेवर चालू आहे. बघा बबल्स आलेले आहेत. छान त्याला मंद आचेवर होऊ द्यायचं. थोडी लो टू मीडियम फ्लेमच ठेवायची. आणि त्यानंतर पहा, पाणी टाकलं, तिथे बबल्स आले, ते फिरवत राहा. मला सांडशी वापरायची सवय थोडंसं हे करताना, तर पहा, कारण गंज घसरायची भीती वाटते मला. आणि ते फिरवत राहायचं. साखर इकडे, बेसन पण फिरवत राहायचं. कमी करा आणि छान फिरवून घ्या, कलर पालटतपर्यंत. बघा असा झाला आहे त्याचा कलर. आता असा कलर झाला ना, यामध्ये टाकायचं दूध. दूध टाकल्यामुळे काय होतं ना, बघा तुम्ही काय होतं. ते हां, बघा किती छान त्याचं रवाळ होतो तो. बघा असं त्याचं रवाळ टेक्स्चर येतं. थोडं पुन्हा घालू. आता टाकायची गरज नाही, आता छान फिरलं आहे. हां, छान मस्त. हाय करा थोडी फ्लेम आणि फिरवून घ्या. इकडे साखर पण पाहत राहावी लागेल. हां, बघा हे याचा कलर पहा, सुंदर. थोडं होऊ द्या. छान हे पण फिरवून घेतलं. आणि इकडे झालं बेसन. पहा, आत्ता कलर चेंज झाला आहे ना, छान कलर चेंज झाला. त्याचा पिवळटपणा जो गेला पाहिजे. हां, इकडे थोडेसे काजू आणि बदाम होते ना, थोडेसे आपण त्याला क्रश करून घेतले. बेसन झालं आहे असं. हा कलर हवा आहे आपल्याला बेसनाचा, हा कलर. आता हा कलर झाला की आपण ते सगळे ड्रायफ्रूट्स यामध्ये टाकून घेऊ. आपण पहिले तुपामध्ये भाजून नाही घेतले. आपण काय करत आहोत, यामध्ये टाकत आहोत, तर ते तुपामध्ये पूर्ण शेकल्या जातात, त्याचा कच्चेपणा चालला जातो. सगळं टाकून घेतलं. आता हे छान फिरवून घेऊ. मैदाने पण टाकून छान. बघा आता ना आपण रवा आणि बेसन एकत्र मिक्स करून घेऊ. बेसनावरच तो रवा घालून घेतला, भाजलेला होता तो, आणि छान फिरवून घेतला. इकडे पाक पहा, पाक झाला आहे, थोडा घट्टच झाला आहे. त्याच्यामध्ये आपण पाणी घालत आहोत केशरचं. मी केशर भिजवून ठेवलं होतं, केशरचं पाणी. केशर नसेल ना, तर आपला खाण्याचा कलर असतो ना, थोडा किंचितसा टाकायचा, किंचित असा, ज्वारीच्या दाण्या एवढा. ठीक आहे. तर पहा असं ते पाणी झालं आहे, ते
पाक झाले, तो पाक पूर्ण पाक हा पूर्ण पाक लागतो आपल्याला, कारण मेजरमेंट आपलं बिलकुल परफेक्ट आहे. तर पूर्ण या ठिकाणी जर पाक घट्ट झाला असेल तर आपण थोडं चम्मचभर कोमट पाणी टाकू शकतो. चम्मचभर घट्ट झाला असेल तर, नाही तर काही गरज नाही. इथे काही घट्ट किंवा पातळ होण्याची आताच नाही टाकायचं, आता वेळ आहे आपल्याला. पूर्ण पाक आपण यामध्ये ओतून घेऊया. आणि जर पातळ झालं हे, म्हणजे पाक जर कच्चा राहिला तर थोडं हे असतानाच ओट्यावर म्हणजे शेगडीवर गॅसवर थोडंसं होऊ द्यायचं फिरवत राहून. परंतु गरज काहीच नाही आहे. बघा आपल्याला हे जरी आता पातळ दिसत असेल ना, तरी हे 4-5 तासांनी बांधायला घेणार आपण, कारण ते इतकं गरम राहतं. नाही तर मग आपण बाहेर त्या परातीमध्ये किंवा ताटांमध्ये ओतून घेतलं तर ते लवकर थोडं थंड होईल. परंतु मी काही आत्ताच ते लाडू वळणार नाही आहे. पहा असं झालं आहे टेक्स्चर सगळं पाक टाकल्यानंतर. इतका छान गोड गोड स्मेल येतो आहे. आणि मग त्याच्यामध्ये आता उरलेलं जे तूप आहे ना, ते तूप आपण घालून देऊया. थोडंसं तूप वाटीला चिटकलेलं राहू देऊ, कारण आपण लाडू वगैरे वळू तर तेव्हा लागलं तर तेव्हा हाताला घेऊ, नाही तर काही गरज नाही. पूर्ण तूप मी टाकलेलं आहे. आता ते जे विलायची सगळं होतं ते मी करूनच ठेवते, तर ते मी साईडला करून ठेवलं, तुम्हाला दाखवलं. आणि बाकीचं मी ते करून ठेवलेलं, घरी करून ठेवलेलं होतं ते टाकलं. छान मिक्स केलं आणि हे इथे ठेवून दिलं. एक ताट झाकून त्याच्यावर ठेवलं. बघा आता 4 ते 5 तासांनी मी ओपन करत आहे. ते रवा बेसनाचे लाडू मी वळून पाहते. छान, बघा किती सुंदर लाडू झाला आहे ना. आणि ते आपण ड्रायफ्रूट्स टाकले ना, ते बांधतानाच तसे वर येतात. नाही तर ते जसा जसा तुम्ही लाडू फोडला तसे ड्रायफ्रूट्स तुम्हाला दिसतातच त्यात. खूप छान वाटतं. आणि बघा हा असा लाडू झाला. असे आपले भराभर लाडू वळून घ्यायचे. एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे. तुम्हाला जर आवडत असेल ना माझी रेसिपी, तर खरंच सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा. त्याच्यामुळे काय होतं ना, मला थोडं मोटिवेशन मिळतं. बघा किती सुंदर लाडू आहे. या मग खायला, है ना. कलर पण सुंदर. आणि बघा एक मी फोडून दाखवते तुम्हाला. आहा आहा, बघा. आता उपवास असल्यामुळे मी खाऊन बघत नाही आहे आणि तुम्हाला मी खाऊन पण दाखवत नाही, पण तुम्ही बघा, इमॅजिन करा, खाऊन बघा.